नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये, आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या। 3 मे रोजी सुरू झालेली नृसिंह नवरात्र मे 11 रोजी नृसिंह जयंतीला पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने भगवान नृसिंह जिथे प्रगटले तिथला स्थानमहिमा जाणून घ्या। गुढीपाडव्याला शालिवाहन शके म्हणजे हिंदू नववर्षाला सुरुवात होते। एक वैशिष्ट्य असे आहे की वैशाख पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णूच्या एकूण 10 अवतारांपैकी आजवर झालेल्या 9 अवतारांमधील 6 अवतारांचा जन्म याच काळात झालेला आहे। त्यातील नृसिंह जयंती नरसिंह जयंती 2025 येत्या रविवारी मे 11 आणि बुद्ध आणि कूर्म जयंती बुद्ध पौर्णिमा 2025 सोमवारी मे 12 रोजी आहे। भगवान नृसिंह हे सर्वसाधारणपणे उग्र क्रुद्ध होऊन हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असताना आणि शांत लक्ष्मीच्या सानिध्यात शांत बसलेले अशा 2 रूपात प्रामुख्याने पाहायला मिळतात। भगवान नृसिंहाची मंदिरे जरी तुलनेने कमी असली तरी ते लाखो कुटुंबांचे कुलदैवत आहे। आपल्या भक्ताला प्रल्हादाला वाचवण्यासाठी ते एका स्तंभातून अवतरले। त्यांचा हा अवतार कुठे झाला, तो स्तंभ कुठे आहे, अशा पुराणातील गोष्टींचा आपण फारसा विचार करीत नाही। पण हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी यांना पडला होता। त्यांचे कुलदैवत असलेल्या नृसिंहानेच त्यांच्या मनात हा विचार पेरला असावा, याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होती। त्यानंतर त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अद्वैत आणि त्यावेळी अमेरिकेत असलेले चिरंजीव अभिजित यांनी अपार मेहनत घेतली। या अवताराचे मूळचे स्थान पाकिस्तानातील मूलस्थान हे आहे याचा शोध लागला। सगळे जुने नवे संदर्भ शोधणे, मुद्दाम नष्ट केलेली तेथील माहिती पुन्हा शोधणे, तेथील जाणकारांची माहिती मिळविणे, संपर्क साधणे, धार्मिक आणि राजकीय कट्टर विरोधाला तोंड देत यांचा निर्णायक शोध घेणे अशा एकाहून एक कठीण पायऱ्या त्यांनी चढायला सुरुवात केली। कधी स्वप्नात तर कधी प्रत्यक्षात मार्गदर्शन लाभत गेले। तेथील इर्शाद हुसेन गर्देजी यांनी त्यांना सातत्याने मदत केली। अनंत जोशी यांनी मुलतान येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने व्हिसा मिळवून तेथे जाऊन या स्थानाचे दर्शन घेतले। त्या भग्न उद्ध्वस्त मंदिरात जाऊन दुभंगलेला स्तंभ पाहिला। तेथील एक वीट आणि थोडी माती पुण्याला आणली। या मातीतून त्यांनी तेथील स्तंभाची छोटी प्रतिकृती बनवली आहे। तर पुण्यातील मंदिराच्या दुरुस्तीत येथील वीट वापरली आहे। तेथील अनेक माहितगार, मशिदी, वाचनालये, गुरुद्वारा यांना भेट देऊन माहिती मिळवली। गहाळ झालेले अनेक संदर्भ मिळविले। नृसिंह प्रकटण्याचा मूळचा स्तंभ सोन्याचा होता। पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपुरा असे नाव होते। विष्णूचा वामन अवतारही याच भागात झाला। तेथील अली बिन अहमद बिन अबू बकर कुटी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात महम्मद बिन कासिम याने हे देऊळ लुटले तेव्हा येथील 13,200 मण सोने लुटून नेल्याचा उल्लेख आहे। तेथील प्रचंड माहिती, फोटो, मंदिरातील एक पवित्र वीट आणि माती हे सर्व घेऊन श्री. जोशी पुण्याला परतले। नंतर त्यांनी मुलतानच्या त्या मंदिरातील मूळची मूर्ती कुठे गेली असावी ती आजही